हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आज सगळे छान ना, छानच असले पाहिजे. आजचा स्पेशल ब्लॉग माझा नेल आर्ट. म्हणजे मी नेल आर्ट करायला नाही आलेली, कारण मला कामच होत नाही नेल आर्टनी. त्यामुळं तर पहिली सुरुवात मी नेल आर्ट्स दाखवण्यापासून करते, कारण मी आज खूप स्पेशल मेकअप करण्यासाठी आलेली आहे. आणि कोणाका आलेली काय आलेली आहे तुम्हाला कळेलच. पहिलं पण आपला मेकअप झालेला आहे, त्याच श्वेताताईंका आपण आलेलो आहे. फक्त ब्लॉग आपला कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण आपला व्हिडिओ बघायला भेटेल. हॅलो, हे आहे श्वेता मॅडम. ते आज करणार आहे माझं लूक. श्वेता मॅडम, आपण कोणतं लूक करणार आहे आता? आज मी श्रावण स्पेशल लुक करणार आहे तुझं. तर कोणाला करायचं आहे का श्रावण लूक? वाघुलीमध्ये असलेल्यांनी मला कमेंट करायची बरं का. कोणताही लूक असू द्या, तुमचं लग्नातला असू द्या, साखरपुड्याचा असू द्या, जसं फोटोशूट करायचं म्हणलं तरी आपल्याकडं पार्लरवर लगेच अवेलेबल आहे. फक्त आधीवर एक दिवस आधीवर आपलं हे करून ठेवायचं की बाबा मला उद्या मेकअप करायचं, कारण त्यांना ऑर्डर भरपूर असतात. आपण टायमिंगला फोन करणार, ते अवेलेबल नसलं आपण करणार काय. तर आता पहिली हेअरस्टाईल करून घेतो आहे आम्ही, कारण लाईटीचा आज प्रॉब्लेम आहे. गुरुवारी तेव्हा लाईट कधीही जाऊ शकते. पहिलं आम्ही हेअरस्टाईल करतो आहे आणि नंतर मग मेकअपला सुरुवात करणार आहे. फक्त व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल. बघा हेअरस्टाईल आपली मॅगी तयार झाली. तर मॅगी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत कळत आपण नक्की काय काय करणार आहे, काय हेअरस्टाईल करतो आहे, काय मेकअप करतो आहे, कोणती साडी घालतो आहे, साडी कोणती अवेलेबल ते पण नाही माहिती आम्हाला, पण कळ पुढं पुढं. इकडे बघ, इकडे खाली बघ, राईटला बघ, इकडे बघ, इकडे इकडे खाली बघ, हळूच बंद कर डोळे. बघा फ्रेंड्स, याच्यात लेन्स बसलेली आहे, याच्यात घालून बसलेली नाही आहे. बघा आता बरं का, लेन्स झालं खूप रडायला आलं बघ ना. पहिली लेन्सला लई त्रास झाला, आता दुसरी लेन्स बसवणार आहे आम्ही. हा, सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. कारण आपण म्हणतो मेकअप आर्टिस्टला आहे ना, आपण ती 10,000 म्हणली की आपण म्हणतो 8,000 5,000, पण त्यांना किती त्रास होतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना त्यांना बघायला लागतं. हे मला तर मी मेकअप करते बरं का सारखी, म्हणून मला माहिती आहे. कारण मेकअपला नाही तर मी आयब्रोला गेले ना, कोणी 20 रुपये म्हणलं मी म्हणते 10 रुपयेच घ्या की हो. पहिली मी अशी करायची, पण जसं मी मेकअप करायला लागले ना तसं बघते यांना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक मेकअप करायला लागतो. प्रत्येकाची स्किन बघून मेकअप करायला लागतो. तर चला मग आता दुसरी लेन्स बसवते बरं का मी. वगैरेचं टाकशील ना मागे बॅकग्राऊंडमध्ये? नाही 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 दुसरी असं काही नाही टाकशील. तुझे ओरिजिनल डोळे असेच आहेत, हाच कलरचे. हा का? अरे देवा, पण लेन्सने मोठे दिसतात. पलटवूनच टाकतेस त्याला. बघितलं का असं होते. राईट, इकडे बघ, खाली बघ, क्लोज. दुसरी बसली बरं का आता लेन्स माझी. आता मेकअप माझं सुरुवात झाली. बघितली लेन्सने माझे डोळे किती छान दिसतात. असे माझे डोळे पाहिजे होते राव, आहे ना. काय काय जण म्हणतात उपवासाचं बरं का, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. हा श्वेता, व्हिडिओ काय काय लोकांचं. हा ना, मग खरं आहे. ओरिजिनल चेहरा असा पाहिजे, असा चमकता. चमकता कसं ते तू स्किन केअर केली तर चमक. काहीच लावत नाही मी, काहीच. लावायचं लावायला पैसे लागत, पैसे नाही माहिती.
बिचारा नवरा 1.5 लाख पगार घेतोय राव. मी अशी फुकट मध्ये मेकअप करीत काढशील का ते सगळं? बरं, आईज ओपन. हे आता चेहरा असं बारीक वाटतोय ना. तिचे हेअर्स एक तर खूप छोटे होते का. लिपस्टिक थोडी डार्क मला असं वाटते. लिपस्टिक मला एवढी फिकट नाही. पिंक रेड. रेड. माझा आज तरी आवाज निघते. कुठून येऊ. फायनली माझा मेकअप झालेला आहे, पाहू शकता. हे आमच्या मॅडमनी पण थोडी मदत केली इथं आल्यानंतर मंदिरात. त्यामुळं कसं वाटतंय लोक मला सांगा. मस्त माळा फुकटचं मिळाले म्हणून घातलं बरं का. आता मी काही विकत घेतल्या नसतं, गजरेच लावली असते. पण जरा मला वेगळं काहीतरी करू. आणि तिने एक सुचवलं मेन पॉईंट मला की मोनी तू असं कर तसं कर, गजरे बिजरे कोणी गजरे लावतात मोत्याचे. ते कुठं दिसतं ते पण नाही दिसत ते. त्यामुळं कसं वाटतंय लोक मला सांगा. आणि आता माझं फोटोशूट चालू होईल. फोटोशूटला हेच काही कॅमेरा पकडाय कुणी नाही आपल्याकडं. शूट कसं होणार आहे त्यामुळे शूट झाल्यानंतर परत आपण कमबॅक करू. फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नमस्कार, मी मोनिका. आज जो माझा लुक केलेला आहे तो श्वेतानी केलेला आहे. श्रावण महिन्यातले सोमवार चालू आहे तेव्हा मी पण लुक करण्याचा एक सानिध्य साधून मी मेकअप केलेला आहे. हा जो लुक केला आहे श्वेताने एवढं छान मेकअप केलेला आहे की सेम मला असं वाटतं की मी पार्वतीच दिसते का काय. तर श्वेता ही खूप छान मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि नील आर्ट पण खूप छान करते. तुम्हाला जेव्हा कोणालाही नील आर्ट करायचा असेल किंवा मेकअप करायचा असेल, तिचा जो ॲड्रेस आहे पार्लरचा तर द फायर ग्रिल याच्या समोरच आहे. मी केसनान फाट्यापासून आणि काळ्याचा वडा हे इथंच आहे. तर तुम्हाला नक्की कोणाला करायचा असेल मेकअप नील आर्ट तर नक्कीच आवर्जून येऊन भेट द्या. थँक्यू.